आता या दुसऱ्या ऑपरेशन नंतर मीरा या निष्कर्षावर पोहोचली. आशेवर राहू नका इतकंच सांगितलं ना तिने. आणि चमत्कार अनपेक्षितच होतात शुभंकर, म्हणूनच त्यांना चमत्कार म्हणायचं ना. आता या चमत्कारांच्या आशेवर राहू नका तुम्ही, प्लीज. आई, समीरचं कळलं की नाही? हो, गंगेत घोडून आलं एकदाच. पण अश्विन, तुला खरं सांगू, मला काही त्याचं हे अमेरिकेला जाणं आवडलेलं नाहीये. अहो, असं काय म्हणताय आई? आम्ही दोघे खरंच खूप आनंदात आहोत. समीरचं शाळेपासूनचं स्वप्न पूर्ण होत आहे. अगं हो, पण स्वप्न सुद्धा आवाक्यातली पाहावीत ना. नाही तर खिशात नाही धेला आणि राव म्हणा मला. हा असला हट्ट मला काही पटत नाहीये बघ. बाळासाठी तुझी जितकी तडफड होईल तितकं दुःख आम्हाला सगळ्यांना होणार आहे. आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस. शिवाय आपण एखादं मूल दत्तकही घेऊ शकतो ना. पण तोपर्यंत तरी ती बाळाची रूम पाहून दुःखी होऊ नकोस ग. ताराबाई, 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 लवकर या. काय झालं वहिनीबाई? आज दुपारी भंगारवाल्याला बोलवून ही रूम रिकामी करून टाका. अहो, पण प्रश्न विचारायचे नाहीत. मी जेवढं काम सांगीन ना तेवढंच करायचं. म्हणजे माझ्या सल्ल्याखेरीज आणि तुझ्या सोबतीखेरीज एक पाऊल सुद्धा टाकत नाही कधी तो. आई, आपण एक काम करूया. त्याचा कोर्स पूर्ण झाला ना की त्याला घट्ट धरून ठेवूया दोघी जणी. पण हे 1 वर्ष त्याला जाऊन येऊ दे. ठीक आहे. हे बघ, पण जायच्या आधी तुम्ही दोघं इथे येऊन जा. तुला सुद्धा पाहिलं नाही का खूप दिवसात. हो आई, नक्की येऊ. प्रतीकचे फोटो बघ. हे बघ, हा सिंगापूरचा फोटो आहे. अगं, ह्याच्यात बघ प्रतीक किती क्यूट दिसतोय. त्यांनी माहिती मिकी माऊसचा ड्रेस घालून फोटो काढलाय. म्हणे मला मिकी माऊस सारखं दिसायचंय म्हणून हा फोटो किती क्यूट दिसतोय की नाही. आणि हे बघ, हे तिकडचं बोटॅनिकल गार्डन आहे, किती सुंदर फुलं. अगं, मला ना तो पिक्चर आठवला, ते रोमॅन्टिक गाणं गुलाबाच्या झाडांमध्ये, इतकं सुंदर आहे. आणि हा बघ, माझा आणि माझ्या नवऱ्याचा फोटो रोमॅन्टिक आहे ना. आणि ह्या फोटोमध्ये प्रतीक बघ किती छान दिसतोय. आणि या फोटोचं लोकेशन इतकं सुंदर होतं ना, प्रतीक तर तिथून हलायलाच तयार नव्हता. आणि या बोटॅनिकल गार्डन मध्ये तो उठायलाच तयार नव्हता, इतका गोड दिसतोय. आणि या निशा आरोस्कर खूप श्रीमंत आहेत ग, पण बिचारीला मूल नाही. अगं, टूर मध्ये प्रतीकचे इतके लाड केले ना, काही विचारू नकोस तू. हे बघ, हे बघ. आणि हे ना तिकडचं फेमस बेबी शॉप आहे. अगं, इतक्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत तिथे, इतके सुंदर कपडे आणि इतकी खेळणी आहेत ना. प्रतीक तर खूप एक्साइटेड होता. प्रतीक म्हणाला, मीता मावशीच्या बाळासाठी आपण इथेच शॉपिंगला यायचं. वाव, म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा मलेशिया. काय मग, पुढच्या वर्षी मलेशिया नक्की ना? पुढच्या वर्षी नाही आणि कुठल्याच वर्षी नाही. यापुढे मी कुठल्याही बाळासाठी कधी शॉपिंग करणार नाही, कारण मला बाळच होणार नाहीये. बस, झालेस खुश? झालं समाधान? तुझ्या प्रतीकचे फोटो जगभर दाखवत फिर आता. अजून पुढे दाखव. फक्त एवढेच आहेत? अगं, कुठले अजून असतील ना. अरे, आरती व्हायची. हिला प्रतीक झालाय, मला बाळच नाहीये ना. हो की नाही? तू जरा शांत हो प्लीज. शांत हो. हिला सांगा कोणीतरी शांत. काय करतेय? मी मैत्रिणी म्हणूनच बोल. काही मैत्रीण वगैरे नाही आपण एकमेकींच्या. एकटी आहे मी आईच होणार नाहीये ना. ते नात्याला काय अर्थ आहे? रक्ताचं नातं जन्माला घालणार नाहीये ना मी. मग ही मानलेली नाती नाही टिकवायची मला. मी काय ऐकू तुझा? हिला काय झालंय? हिला वेळ लागलाय का? काय मला वेळ लागला नाही. वर्षा प्लीज इकडे जा तू. मीता शांत हो. तू जा ना प्लीज. जा जा, सगळेजण जा. तू पण झालं सोडून, तू काय थांबायचं तिकडे? अरे, मला एकटीला नको, मला कोणी नकोय. मला माझं बाळ हवंय. शुभंकर, तुला कळतंय? मला माझं बाळ हवंय. मला माझं बाळ हवंय शुभंकर. मला माझं बाळ हवंय. मला माझं बाळ दे रे प्लीज. मला माझं बाळ दे रे प्लीज.